हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे प्रोफेसर भाट HN आणि तुमच्या S3 या वर्गासाठी मी केमिस्ट्री सब्जेक्ट शिकवणार आहे. बऱ्याच तुमचे 1-2 आठवडे झाले की तुमचे ऑनलाईन लेक्चर सर्व विषयाचे चालू झाले असतील. काही वैयक्तिक कारणामुळे मला पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये ऑनलाईन लेक्चर घ्यायला जमले नाही, परंतु यापुढे आपण पुढच्या आठवड्यापासून रेग्युलरली केमिस्ट्रीचा तुमचा सिलेबस आपण चालू करणार आहोत. सो लेट अस टुडे गिव्ह द इंट्रोडक्टरी पार्ट, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. आज आपण वर्गात असलो असतो तर एकमेकाला आपण इंट्रोडक्शन घेतलं असतं. मी तुम्हाला सगळ्यांचे नावं विचारले असते, परंतु हा ऑनलाईन क्लास असल्यामुळे आज फक्त माझं इंट्रोडक्शन मी देतो आहे. माझं नाव आहे प्रोफेसर भाट HN and I am going to teach chemistry subject. So let us understand what is the definition of chemistry, what we are going to learn in chemistry subject. So the proper definition of chemistry is the study of matter, its physical and chemical properties, and physical and chemical changes it undergoes under different condition. आता याचा आपण अर्थ समजून घेऊयात. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. व्हॉट इज मॅटर तुम्ही मराठीत शिकला असाल, पदार्थ. तुमचे 5 सेन्स आहेत. कोणकोणते? तर आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन. हे तुमचे 5 सेन्स आहेत. या 5 सेन्सला जे जे तुम्हाला जाणीव होते, जे जे तुम्हाला डोळ्याला दिसतं, इट इज ऑल्सो मॅटर. जे तुम्हाला कानाला ऐकू येतं हे सुद्धा मॅटर आहे. काही वेळेस तुम्हाला कानाला काही ऐकू येत नाही किंवा डोळ्याला दिसत नाही, परंतु स्मेल येतं, म्हणजे तुमच्या नोजला त्याची जाणीव होते, म्हणजे दिस ऑल्सो मॅटर. काही वेळेस तुम्हाला काही जाणीव होत नाही, मात्र त्याची टेस्ट कळते, दिस इज ऑल्सो मॅटर. काही वेळेस तुम्हाला काहीच दिसत नाही, काही टेस्ट कळत नाही, परंतु स्किनला तुम्हाला जाणीव होते. एअर, जोरात हवा सुटले की तुम्हाला जाणीव होते, एअर इज ऑल्सो मॅटर. तर केमिस्ट्रीमध्ये ह्या सर्व मॅटरचं, म्हणजे जगातल्या कुठलंही जर तुम्ही वस्तू पदार्थ बघितला तर केमिस्ट्रीमध्ये याची स्टडी केली जाते. आता मॅटरचं आपण काय काय स्टडी करणार आहोत? इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, मॅटर म्हणून आपण वॉटर घेऊयात, H2O. H2Oचे फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे? H2Oचं स्ट्रक्चर काय आहे? H2Oमध्ये बॉन्ड अँगल किती आहेत? H2Oमध्ये ॲटम कोणकोणते आहेत? 1 ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन आहेत. या ॲटममधला बॉन्ड अँगल किती आहे? त्याची बॉन्डमध्ये ताकद किती आहे? बॉन्ड एन्थाल्पी किती आहे? बॉन्ड डिसोसिएशन, समजा H2O मॉलिक्यूलला तुम्हाला ब्रेक करायचं असेल तर तुम्हाला किती एनर्जी लागेल? हे सर्व आपण हे जे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये शिकणार आहोत. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज. H2O जर तुम्ही पाण्यामध्ये क्लोरीन टाकलात तर काय रिॲक्शन होऊ शकेल, किंवा पाण्याबरोबर इतर केमिकलची रिॲक्शन काय होईल? हे सर्व झालं त्याचे केमिकल प्रॉपर्टीज. त्याचा वास कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, हे सर्व केमिकल प्रॉपर्टीजमध्ये येतं. म्हणजे मॅटर्स आपण काय काय स्टडी करणार आहोत. एक्झाम्पल मी म्हणून वॉटर घेतलं आहे, असं कुठलंही तुम्ही घेऊ शकता. आयर्न, लोखंड घेऊ शकता, कॉपर घेऊ शकता, किंवा इतर कुठलंही केमिकल. तुमच्या समोर डोळ्याला जे जे वस्तू दिसतात त्या प्रत्येकाचा आपण असं स्टडी करू शकतो की त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे, त्याचं टेम्परेचर काय आहे, बॉइलिंग पॉईंट किती आहे. त्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्याचे केमिकल रिॲक्शन्स आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन. वेगवेगळे तुम्ही कंडिशन मेंटेन करून त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणू शकता. फॉर एक्झाम्पल, पाण्याचं टेम्परेचर जर वाढवलं तर आपण काय करू शकतो, तर त्याचं वाफ तयार करू शकतो. टेम्परेचर कमी केलं तर त्याला आपण आईसमध्ये कन्वर्ट करू शकतो. किंवा केमिकल चेंजेसमध्ये आपण गरम पाणी जर आपण एखाद्या केमिकलमध्ये टाकलात तर त्याची काय रिॲक्शन होते. थंड पाणी जर एखाद्या केमिकलमध्ये टाकलात तर त्याची काय रिॲक्शन होते. एखाद्या केमिकलमध्ये आईस टाकलात तर काय चेंजेस घडतात. हे सर्व आपण स्टडी करणार आहोत. ते स्टडी करणारी ब्रांच म्हणजे कोणती आहे, तर केमिस्ट्री. सो द डेफिनेशन इज केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, and physical and chemical changes it undergoes under different conditions. This is called chemistry.
हे सर्व नोट्स तुम्ही तुमच्या केमिस्ट्रीच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. तुमच्या पुस्तकामधलीच डेफिनेशन आहे. पुस्तकामध्ये जे डेफिनेशन दिलेली ते असे: केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. आता मॅटर, पदार्थ म्हणजे काय? पदार्थ दोन प्रकारे क्लासिफिकेशन होतात. पदार्थ, मॅटर इज क्लासिफाईड इंटू टू ग्रुप: प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल प्युअर डिस्टिल्ड वॉटर, प्युअर ऑक्सिजन, प्युअर सोडियम मेटल, प्युअर हायड्रोजन, हे सर्व प्युअर सबस्टन्समध्ये येतात. आता मिक्सचरमध्ये काय, तर ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं मिक्सचर, एअरचं मिक्सचर, किंवा तुम्ही पाण्यामध्ये वाळू टाकलात, हे सुद्धा मिक्सचर झालं, किंवा पाण्यामध्ये ऑइल टाकलात, हे सुद्धा मिक्सचर झालं, किंवा पाण्यामध्ये तुम्ही साखर टाकलात. आता हे मिक्सचरचं क्लासिफिकेशन परत दोन प्रकारे आहे. मिक्सचर इज क्लासिफाईड इंटू टू ग्रुप: होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. आता होमोजिनियस मीन्स पाण्यात साखर टाकल्यावर तुम्ही पूर्णपणे विरघळून जाते, म्हणजे पूर्ण एकच तयार होतं. तुम्हाला यू कॅनॉट आयडेंटिफाय वेअर इज वॉटर अँड वेअर इज शुगर. दिस टाईप ऑफ मिक्सचर इज कॉल्ड होमोजिनियस मिक्सचर. हे जर पाण्यात वाळू टाकलात तर तुम्हाला बाहेरून सुद्धा लक्षात येईल की पाणी कुठं आहे आणि वाळू कुठं आहे, म्हणजे वाळू जे आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व होणार नाही. दिस टाईप ऑफ मिक्सचर इज कॉल्ड हेट्रोजिनस मिक्सचर. होमो मीन्स सिमिलर, हेट्रो मीन्स डिसिमिलर. Now pure substances are classified into two groups: elements and compounds. Elements, for example, in periodic table there are 118 elements. They are classified into metals, for example sodium, magnesium, aluminum. हे सर्व मेटल्समध्ये येतात. नॉन मेटल्स, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे सर्व नॉन मेटलमध्ये येतात. मेटॅलॉइड्स, metalloid means which has a property of metal as well as non-metal: silicon, germanium, they are called metalloids. and हे सर्व एलिमेंट्समध्ये झाले. आणि हे एलिमेंट जर एकमेकावर कंबाईन होत असतील, फॉर एक्झाम्पल वॉटर इज अ कंपाऊंड विच इज मेड अप ऑफ 2 हायड्रोजन अँड 1 ऑक्सिजन. किंवा मिथेन इज अ मिक्सचर ऑफ 1 कार्बन अँड 4 हायड्रोजन ॲटम्स, यांना म्हणायचं कंपाऊंड. तर एलिमेंट्स वेन कंबाईन विथ इच अदर दे फॉर्म कंपाऊंड. हे सर्व कंपाऊंड, सर्व एलिमेंट्स, सर्व मेटल, सर्व नॉन मेटल, सर्व प्युअर सबस्टन्स, सर्व मिक्सचर, या सगळ्यांना आपण म्हणतोय मॅटर. नाव केमिस्ट्रीचे मेनली ब्रांचेस 3 आहेत. ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री: फिजिकल केमिस्ट्री, आत्ताच आपण बघितलं, ज्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, टेम्परेचर, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, किंवा त्याचं स्ट्रक्चर, बॉन्ड अँगल, बॉन्ड एनर्जी, हे सर्व स्टडी करणारी ब्रांच म्हणजे फिजिकल केमिस्ट्री. हे इट इज रिलेटेड टू फिजिक्स. त्यानंतर सेकंड ब्रांच आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये जे 118 एलिमेंट आहेत, त्या 118 एलिमेंटपैकी कार्बनला सोडून इतर सर्व एलिमेंटला स्टडी करणारी ब्रांच, यांना म्हटलं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कार्बन सोडून बाकी सर्व, मग सिलिकॉन असेल, सोडियम असेल, इतर मेटल असतील, इतर नॉन मेटल असतील, सगळ्यांची स्टडी करणारी ब्रांच जी आहे ती इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि थर्ड वन इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज द स्टडी ऑफ ओनली कार्बन ॲटम्स अँड कार्बन कंपाऊंड्स. कार्बन असलेले सर्व कंपाऊंड्स, जवळपास 50 लाखापेक्षा जास्त ऑर्गॅनिक कंपाऊंडचा शोध लागलेला आहे. आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं भरपूर तुम्ही यूज करता. तुम्ही जे कपडे वापरता, तुम्ही जे अन्न खाता, हे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, केमिस्ट्रीमध्ये येतं. म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ऑल द कंपाऊंड एक्सेप्ट कार्बन. म्हणजे 118 एलिमेंट पिरियड टेबलमध्ये जे आहेत त्या 118पैकी फक्त कार्बनची स्टडी करणारी ब्रांच ऑर्गॅनिक, आणि बाकीचे 117 एलिमेंटची स्टडी करणारी ब्रांच जी आहे ती इनऑर्गॅनिक. आणि या ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सगळ्यांची फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणारी जी ब्रांच आहे त्या ही फिजिकल केमिस्ट्री. तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा टोटल 17 चॅप्टर आहेत. त्या 17मध्ये काही चॅप्टर फिजिकल केमिस्ट्री अंडर येतात, काही इनऑर्गॅनिक अंडर येतात, काही चॅप्टर जे आहेत ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर येतात.
आता आपल्या दररोजच्या जीवनामध्ये केमिस्ट्रीचा आपण कुठं वापर करतो? केमिस्ट्री इन आवर डे टू डे डेली लाईफ. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इज फूड. आपण जे अन्न खातो त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, लिपिड्स आहेत, हे सर्व ऑइल्स आहेत. हे सर्व जे आहेत ते फूड मटेरियल जे आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. जे चपाती खातो, भाकरी खातो किंवा एखादी भाजी खात असेल किंवा नॉनव्हेज तुम्ही फूड खात असाल, हे सर्व जे आहेत ते ऑर्गॅनिक किंवा केमिस्ट्रीशी रिलेटेड केमी कंपाऊंड आहेत. त्यानंतर जे कपडे तुम्ही वापरता, मग तुम्ही अंगावर घालणारे असेल किंवा झोपताना अंथरूण पांघरूणसाठी असेल, हे सर्व जे कपडे आहेत दे आर म्हणजे कॉटन, ज्यूट, सिल्क, बाकी नायलॉन, रेयॉन, हे सर्व जे मटेरियल आहेत हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर येतात. त्यानंतर फ्युएल म्हणून तुम्ही जे वापरता घरामध्ये, LPG गॅस असेल, रॉकेल असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, मेणबत्ती असेल, तर घरामध्ये तुम्ही गॅसोलिन असेल, घरामध्ये जे जे इंधन म्हणून वापरता हे सर्व केमिस्ट्रीच्या अंडर येतं. त्यानंतर मेडिसिन्स और फार्मास्युटिक्स, फार्मा लाईनमध्ये किंवा मेडिकल लाईनमध्ये तुम्ही जे जे औषध म्हणून घेता, फॉर एक्झाम्पल ताप आलं, पॅरासिटामॉल घेतो, इट इज अँटीपायरेटिक्स. केमिकल नेम आहे अँटीपायरेटिक्स. तुमचं टेम्परेचर कमी करणारे, किंवा जर तुम्हाला इन्फेक्शन झालं तर डॉक्टर देतात अँटीबायोटिक्स. हे सुद्धा केमिस्ट्रीच्या अंडर केमिकलच आहेत. त्यानंतर जर तुम्हाला कुठं मार लागला असेल, दुखत असेल, तर ॲनाल्जेसिक्स औषध देतात. तुम्हाला डायरेक्ट डॉक्टर गोळीचं नाव लिहून देतात, परंतु ते केमिस्ट्रीमध्ये त्याला म्हणलं तर ॲनाल्जेसिक्स. तसं जर तुम्हाला कुठं जखम झाली, क्रीम देतात, ते अँटीसेप्टिक क्रीम झाले. असे तुम्हाला भूल द्यायचं असेल तर त्यांना ट्रँक्युलायझर्स म्हणलं जातं ऑपरेशनमध्ये भूल देताना. तर असे बरेच जे मेडिसिन्स आहेत हे सर्व केमिस्ट्री रिलेटेड कंपाऊंड आहेत. कॉस्मेटिक म्हणून तुम्ही जे जे वापरता, पावडर असेल, लोशन असेल, काही क्रीम्स असतील, हे सर्व कॉस्मेटिकसुद्धा केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. पेंट्स नेक्स्ट, जे जे पेंट म्हणून वापरता, मग पेंट आणि डाय पाहिजे. डाय म्हणजेच काय, तर तुमच्या घराच्या वॉलला वगैरे जे तुम्ही कलर देता हे पेंट झालं. परंतु जर तुम्ही कपड्यांना कलर दिलात किंवा तुमच्या केसांना कलर देत असाल तर हे सर्व पेंट म्हणत नाही, त्यांना म्हणलं तर डाय. तर हे पेंट आणि डायसुद्धा ऑर्गॅनिक किंवा केमिस्ट्री रिलेटेड कंपाऊंड आहेत. नेक्स्ट इज ॲग्रिकल्चर. शेतामध्ये खत म्हणून जे जे वापरलं जातं, DDT असेल, फॉस्फेट्स असतील, हे सर्व खत शेतामध्ये वापरणारे सुद्धा केमिकल्स आहेत. त्यानंतर मेटल्स, नॉन मेटल्स, जे जे मेटल म्हणून सोनं असेल, चांदी असेल, जे ऑर्नामेंट म्हणून दागिने करून वापरतात, किंवा घरामध्ये तुम्ही बऱ्याचदा लोखंड वापरलं जातं कशासाठी, तर ग्रिल वगैरे बसवण्यासाठी, किंवा तुमचे इलेक्ट्रिक वायर जे आहेत ते कॉपरचे किंवा ॲल्युमिनियमचे वायर असतात. हे सर्व मेटल्स हे केमिस्ट्रीमध्येच येतात. नॉन मेटल्स, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑक्सिजन घेता, नायट्रोजन तुम्हाला गाडीमध्ये हवा भरण्यासाठी लागतं, किंवा इतर बरेचसे केमिकल असे आहेत ज्याचा तुम्ही वापर करत असता पण तुम्हाला माहीत नसतं. हे सर्व नॉन मेटल्ससुद्धा केमिस्ट्री रिलेटेड आहे. म्हणजे तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक वस्तू तुमची केमिस्ट्रीने भरलेली आहे. केमिस्ट्री जर तुमच्या आयुष्यातून जर काढला तर तुम्ही कोणी जगू शकणार नाही. आणि अशा केमिस्ट्रीचा आपण या 11वी-12वीमध्ये स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये केमिस्ट्री किती ह्यूज पार्ट प्ले करतो. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स असं म्हणलं जातं. म्हणजे केमिस्ट्री इट इज रिलेटेड विथ फिजिक्स. जर फिजिकल केमिस्ट्री जर तुम्ही स्टडी करायला लागला तर हा फिजिक्सचे बरेचसे त्यामध्ये पॉईंट आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड जर तुम्ही स्टडी केलात, ऑर्गॅनिकमध्ये बरेचसे बायोलॉजीचे तुम्हाला टर्म्स येतील, बायोलॉजीशी रिलेटेड आहे, किंवा इतर अनेक ब्रांचची केमिस्ट्री रिलेटेड आहे. म्हणून केमिस्ट्री इज कॉल्ड सेंट्रल सायन्स. बरेच सायन्सचा हा सेंट्रल आत्मा आहे असं म्हणलं जातं. तर अशी केमिस्ट्री आपण पुढच्या 2 वर्षामध्ये स्टडी करणार आहोत.
हा आत्तापर्यंत सर्व जे इंट्रोडक्टरी पार्ट मी सांगितलेला आहे. आपल्या सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत आपण आज फक्त बघूयात. टोटल 17 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिलं आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, आत्ताच आपण मॅटर बघितला. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम, पिरियडिक टेबल. हे सर्व पहिले 5 चॅप्टर जे आहेत हे फिजिकल केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत. पुढचं जे आहेत केमिकल इक्विलिब्रियम, सरफेस केमिस्ट्री, नेचर ऑफ केमिकल बॉन्ड, एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट. हे सर्व पुढचे जे 6 चॅप्टर आहेत इट इज रिलेटेड विथ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि 12 नंतरचे 17पर्यंत जे चॅप्टर आहेत बेसिक प्रिन्सिपल अँड टेक्निक इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स अँड एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री. इट इज रिलेटेड विथ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर असे 17 चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत. आपलं ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चर होईल त्यावेळेस आपण ह्या युनिट नंबर 12 बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू करणार आहोत. हा चॅप्टर चालू करण्यामागचा उद्देश असा आहे की बऱ्याचशा याच्यातला पार्ट तुम्हाला ऑलरेडी 9वी 10वीला झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला समजायला हे लवकर सोपं जाईल. म्हणून इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो तुम्हाला जर काहीही शंका असेल केमिस्ट्री संदर्भात तर यू कॅन डायरेक्टली आस्क मी ऑन व्हॉट्सॲप or you can call me anytime. Thank you.